शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर, तर ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर. रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिंदेंसोबत जाण्याची शक्यता. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत. धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, रवींद्र धंगेकरांची माहिती. ईव्हीएमला सुद्धा शाही स्नान घडवून पापमुक्त करावं. घोटाळा करून निवडून येणाऱ्या कुंभमेळ्यात गंगा स्नान करतात. सामनातून भाजपवर चढकून टीका. मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही. समोरासमोर लढाई होणार. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईतही आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा. 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे 40 लाख रुपये मागतानाची फोन रेकॉर्डिंग. टीव्ही 9 मराठीच्या हाती. तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एमपीएससीकडून स्पष्टीकरण. केंद्राबाहेर सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या रांगा. तर हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार. महावितरणचं नवीन टीओडी मीटर आता बसवलं जाणार. तर टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांनी दिवसा वीज वापरल्यास सवलत देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिकेद्वारे दाखल. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार. सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तऐवज सूचीबद्ध. महाराष्ट्र सदनातील त्रुटींची मुख्यमंत्र्यांकडून दखल. सदनामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. तर स्वतः यामध्ये लक्ष घालण्याचंही आश्वासन. एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेचा पास दर महागला. तर पासच्या दरात 55 ते 66% वाढ. शनिवारपासून सुधारित दर लागू होणार.